हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय आज चॅनल. आम्ही पहाटे लवकर उठलो आणि निघालो नंदी हिल्स पाहायला. शुभमचे एक फ्रेंड आणि त्यांची वाईफही आमच्यासोबत निघाले. अर्ली मॉर्निंगची राईड ही वेगळीच असते. सकाळी सकाळी थंडगार हवा, रिकामे रस्ते आणि छान असा सनराईज. वाव. चला तर मग छान असा थंडगार हवेची मजा घेत आपण जाऊ नंदी हिल्सकडे. पण आम्ही पहाटे 3 वाजता उठल्यामुळे मला खूप जाम भूक लागली होती. म्हणूनच जाताना एक खूप स्पेशल ठिकाणी आम्ही थांबलो, जिथे मी माझ्या मम्मी पप्पांनाही घेऊन गेले होते. तुम्हीही जर नंदी हिल्सला जात असाल तर इथे थांबून छान ब्रेकफास्ट करू शकता. इथे खूपच छान एक डोंगर दिसतं आणि हे बघा सुंदर असं नेचर खरंच खूप ब्युटिफुल आहे. इथे आम्ही वेट करत होतो की आमचा डोसा कधी तयार होईल आणि आम्ही कधी खाऊ. आणि फायनली आमचा ब्रेकफास्ट तयार आहे. चला तर मग मस्त छान असा व्ह्यू एन्जॉय करत केला ब्रेकफास्ट. म्हणतात ना, आधी पोटपूजा नंतर बाकी सगळं. ब्रेकफास्ट करून पुढे निघालो. वाटेतच बघतो तर काय, गाडी पंक्चर झाली होती. हे बघा, आम्हाला एक अण्णा भेटले. ते पटापट पंक्चर काढत होते कारण आम्हाला वरती जायचं होतं नंदी हिल्सवर. इथे बघा खूप सारे सायकलिस्ट सायकलिंग करत करत नंदी हिल्सकडे जात आहेत. पंक्चर काढून झाल्यावर हवाही चेक केली. परत हवा कमी नाही व्हायला पाहिजे, कारण वरती काहीच नाही भेटणार, हवा पंक्चर वगैरे. आजकाल लोक खूप हेल्थ कॉन्शियस झालेत. हे बघा, इथे एक सायकलिस्ट मस्त सायकलवर व्ह्यू एन्जॉय करत जात आहेत. हे बघा, अजून एक भेटले जे की रनिंग करत जात आहेत. वाव, खूपच भारी. फायनली फॉग दिसायला सुरू झाला. वाव, वर्थ आहे सकाळी 3 वाजता उठणं आणि इथे येणं. फायनली आम्ही पोहोचलो आणि बघतो तर काय, काही लोक रिटर्न निघाली होती. पण इतका छान वेदर असताना कसं कोणाला रिटर्न जावं असं वाटत असेल. बट इट्स ओके, लेट्स एन्जॉय. बघा किती गाड्या आहेत, कार तर दिसत पण नाही आहेत. आपण बघणार आहोत सनराईज पॉइंट, टिपू सुलतानांचा किल्ला आणि भोगे नंदेश्वर टेम्पल. या टेम्पलवरूनच याचं नाव पडलं आहे नंदी हिल्स. इथे फार थंडी होती. कैसा लग रहा है नेहा जी? क्या फिर कैसा लग रहा है इधर आके? अशा सुंदर वातावरणाचा अनुभव घेत चाय पे चर्चा तो बनताही है. इथे आमचं डिस्कशन चालू होतं की यापुढे आम्ही काय पाहणार आहोत. आणि हे बघा आमचे हॅपी फेसेस. जसा कॅमेरा दिसला की सगळे स्माइल करतायत. छान. लेट्स एन्जॉय द व्ह्यू अँड द वेदर.
दिसला आम्हाला एक भूतीय बंगला आणि आम्ही तिला घाबरवत होतो की मधून येईल कोणीतरी, पण तिचा हट्ट होता की तिला मध्ये पाहायचं होतं. पण मध्ये असं काहीच नव्हतं. तुम इंसान का लोग रेस्टफुल वैसे इसी से आता ना तुझे काय तुम इंसान का. आणि हो, जेव्हा दोन कपल फिरायला जातात तेव्हा कधीच नवरा आणि बायको फिरत नाहीत. ऑलवेज फ्रेंड्स विल बी टुगेदर. आणि त्यानंतर आम्ही पाहिलो टिपू सुलतान यांचा समर पॅलेस. मे बी खूप समर वेळेस ते इथे येऊन राहत असतील आणि ती खूप थंड हवा चालत असते म्हणून खूप थंड वाटतं. असं सगळं बघून झाल्यावर आमची रिटर्न राईड सुरू झाली. पण आमची दुसरी बाईक येत होती म्हणून आम्ही विचार केला की चलो लेट्स डू अ सेल्फी टाईम. तर थोडेसे व्हिडिओज काढले, कारण बाईकवर मी कधीच व्हिडिओ नाही काढत. त्यानंतर वाटेतच आम्ही एका ठिकाणी रेस्टॉरंटला थांबलो. त्याचं नाव आहे नंदी उपचार. तिथे ब्रेकफास्ट खूपच टेस्टी मिळतो. ब्रेकफास्ट करून थोडी रिफ्रेशमेंट कॉफी पिली आणि निघालो घरी, बॅक टू होम. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. स्टे हेल्दी अँड हॅपी.